सर्वप्रथम सर्वांना टीईटी पात्रता परीक्षा करिता खूप खूप शुभेच्छा। सदरील व्हिडिओमध्ये आपण ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोणकोणत्या उपपत्ती येतात त्याचे वाचन करणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सहचारीवादी उपपत्तीमध्ये कोणकोणत्या उपपत्त्या आलेल्या होत्या आणि त्याच्या निगडित कोणते प्रश्न असतात याचे वाचन केले होते। चला तर मग पाहूया ज्ञानात्मक उपपत्ती। त्यामध्ये पहिली उपपत्ती आहे ज्ञानात्मकमध्ये समाकारवादी उपपत्ती किंवा समिष्टवादी उपपत्ती आणि या उपपत्तीला आणखीन एक नाव आहे मर्मदृष्टीमूलक उपपत्ती। शास्त्रज्ञ कोहलर, पोफका व वर्दायमर। उपपत्ती समाकारवादी किंवा समिष्टवादी किंवा मर्मदृष्टी उपपत्ती। प्रयोगाचे साहित्य कोणतं होतं? चिंपांजी जातीचा माकड, त्याचे नाव सुलतान होते। कार्य कोणते केले त्यांनी मग या उपपत्तीमध्ये? तर मर्मदृष्टीमूलक पद्धतीत समस्येची जाणीव होणे अधिक महत्त्वाचे आहे। मर्म जाणणे हे आकलन, वय व बुद्धी यावर अवलंबून आहे। विद्यार्थ्याच्या सभोवतालच्या वातावरणाचा अध्ययनात वापर करणे म्हणजे मर्मदृष्टी होय। त्यानंतर शैक्षणिक कार्य कोणतं केलेलं आहे? मूळाक्षरे शिकविताना सुटे सुटे न शिकविता एकत्रित शिकवावे। एखादा घटक वेगवेगळा न शिकविता एकत्रित शिकवावा। दोन परस्पर घटकांचा संबंध विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावा। गोष्टी सांगताना प्रथम पूर्ण गोष्ट सांगावी व तिचा सार सांगावा। समग्रता हा घटक अध्ययनात महत्त्वाचा असावा। याच्याविषयी प्रश्न कसा असेल तर कोणत्या उपपत्तीमध्ये उत्तम उदाहरण म्हणजे अध्ययनार्थी भूमितीतील उदाहरणे रायडर्स वेगवेगळ्या प्रकारे सोडवू शकतो? त्याचं उत्तर असेल मर्मदृष्टी उपपत्ती। आणखीन एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो की कोणत्या उपपत्तीमध्ये मूळाक्षरे शिकविताना सुटे सुटे न शिकविता एकत्रित शिकवावे, एखादा घटक वेगवेगळा न शिकविता एकत्रित शिकवावा? तर त्याचं उत्तर असेल मर्मदृष्टीमूलक उपपत्ती। त्याचेच आणखीन दोन नावं आहेत, समाकारवादी उपपत्ती किंवा समिष्टवादी उपपत्ती। त्यानंतर आहे ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती। यामध्ये कर्ट लेविन यांनी उपपत्ती मांडलेली आहे। त्यानंतर प्रयोगाचं साहित्य व्यक्तीचा परिसर, मानसशास्त्रातील कार्य, क्षेत्र म्हणजे व्यक्तीच्या परिसरातील परिस्थिती होय। विविध संकल्पना आणि संज्ञा यांच्या मदतीने ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती मांडली आहे। लेविनच्या मते व्यक्तीचे वर्तन हे भूतकालीन किंवा भविष्यकालीन घटकांशी संबंधित असत नाही, ते व्यक्तीच्या वर्तमानकालीन जीवन क्षेत्राशी संबंधित असते। त्यानंतर शैक्षणिक कार्य कोणतं आहे? तर अध्ययन क्षमता म्हणजे जीवन क्षेत्राचे स्वरूप होय। सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर करावा। उद्दिष्टे स्पष्ट सांगावी। मार्गदर्शन प्रबलीकरणाचा वापर करावा। प्रश्न कोणता यामध्ये येऊ शकतो? तर कोणत्या उपपत्तीमध्ये जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास झाला पाहिजे असे म्हणले आहे? त्यानंतर ज्ञानात्मक रचना तयार करणे तसेच एका उपक्षेत्रातून दुसऱ्या उपक्षेत्रात जाणे असे म्हटले आहे। त्याचं उत्तर आहे ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती। त्यानंतर आणखीन एक प्रश्न असेल, कोणाच्या मते व्यक्तीचे वर्तन हे भूतकालीन किंवा भविष्यकालीन घटकांशी संबंधित असत नाही, ते व्यक्तीच्या वर्तमानकालीन जीवन क्षेत्राशी संबंधित असते? तर लेविन यांच्या मते। त्यानंतर पुढे असुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती। उपपत्तीचं नाव अध्ययन अनुदेशन उपपत्ती। शास्त्रज्ञ डेव्हिड असुबेल। प्रयोगाचे साहित्य पाठ्यपुस्तक। मानसशास्त्रातील कार्य पाठ्यपुस्तकवर प्रभुत्व मिळविण्यावर विशेष भर दिलेला दिसून येतो। ज्ञान संपादन करणे शालेय जीवनाचे ध्येय असते। मूर्ताकडून अमृताकडे सूत्राचा वापर। शैक्षणिक कार्य अध्यापन केवळ यांत्रिकपणे करता येते हे महत्त्वाचे नसून या क्रिया नेमक्या कोठे व का करायच्या हे अध्ययनार्थाला समजणे महत्त्वाचे आहे। शिक्षकांनी अध्यापन पद्धतीची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी। यामध्ये प्रश्न कोणता येईल मग? कोणत्या उपपत्तीनुसार शिक्षकांनी विषयाची मांडणी तर्कशुद्ध आणि अर्थपूर्ण करावयास हवी, त्यामुळे अध्यापन प्रक्रिया अधिक परिणामकारक व गतिमान होते? अध्ययन अनुदेशन उपपत्ती। त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे, अध्यापनाविषयी जी प्रतिमाने विकसित केली आहे त्यातील अग्रज संघटक प्रतिमान हे असुबेल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर आधारित हे अध्यापन प्रतिमान त्यांनीच विकसित केले आहे। बरोबर की चूक? त्याचं उत्तर आहे बरोबर। अग्रज संघटक प्रतिमान डेव्हिड असुबेल। त्यानंतर पुढे अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती। शास्त्रज्ञ जेरोम ब्रुनर। उपपत्ती अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती। प्रयोगाचे साहित्य ज्ञान रूपांतराचे सूत्र। ज्ञान रूपांतराचे सूत्र कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले? जेरोम ब्रुनर। ज्ञान रूपांतराचे सूत्र किंवा समीकरण, ज्ञानाचे रूपांतर बरोबर जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे प्लस नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे। कार्य कोणतं आहे मग? पूर्वी मिळविलेल्या माहितीचे सुधारलेले रूप म्हणजेच नवीन माहितीचे संपादन होय। माहितीच्या या मूल्यमापनास ब्रुनर यांनी ज्ञानाची पर्याप्तता व समर्पकता असे म्हटले आहे। ब्रुनर यांच्या मते संबोध निर्मिती आणि संबोध संपादन दोन भिन्न गोष्टी आहेत। शैक्षणिक कार्य, ज्ञानाची ही रचना श्रेणीबद्ध व चढत्या कमानीसारखी हवी।
ब्रुनर यांनी अध्यापन प्रतिमानातील संकल्पना प्राप्ती प्रतिमानात संबोधाचा वेगवेगळ्या 4 पातळ्यावर विचार केला आहे. त्यामध्ये मूर्त पातळी, परिचय, वर्गीकरण आणि अमूर्त पातळी. तर कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संकल्पना प्राप्ती प्रतिमानात संबोधाचा वेगवेगळ्या 4 पातळ्यावरती विचार केलेला आहे? त्याचं उत्तर असेल मग जेरोम ब्रुनर. आणि कोणकोणत्या पातळ्या आहेत मग त्या? मूर्त पातळी, परिचय, वर्गीकरण आणि अमूर्त पातळी. त्यानंतर पुढे कोणत्या उपपत्तीमध्ये अध्यापन प्रतिमानातील संकल्पना प्राप्ती प्रतिमानात संबोधाच्या वेगवेगळ्या 4 पातळ्यावर विचार केला आहे व संकल्पना निर्माण होणे ही एक क्रीडा ठरावी? आत्ताच मी ते सांगितलं होतं. तर त्याचं उत्तर असेल अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. कोणाची आहे मग ती? जेरोम ब्रुनर यांची. त्यानंतर श्रेणीबद्ध ज्ञानात्मक उपपत्ती, गॅणे उपपत्तीचं नाव श्रेणीबद्ध ज्ञानात्मक उपपत्ती. संकेताध्ययन उपपत्ती टॉलमन यांची. संकेताध्ययन उपपत्ती दोन्ही उपपत्तीमध्ये फडके प्रकाशनमध्ये इतर माहिती समाविष्ट केलेली नाही आहे, फक्त उपपत्ती आणि त्यांचे कर्ते कोण आहेत एवढंच लिहिलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये तिसरा घटक आहे आधुनिक उपपत्तीचा. तर त्यामध्ये प्रभुत्व संपादन उपपत्ती. तर त्यामध्ये आता पाहिलं गेलं तर प्रभुत्व संपादन उपपत्ती ही डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली आहे. प्रयोगाचं साहित्य कोणतं आहे तर मूल्यमापन. मानसशास्त्रातील कार्य आपण अध्ययनाताला सध्या ज्या पद्धतीने शिकवितो आणि त्याचे मूल्यमापन करतो त्यामधील त्रुटी लक्षात घेऊन करण्याच्या उद्देशाने डॉक्टर ब्लूम यांनी ही उपपत्ती मांडली. यामध्ये त्यांनी 3 मूल्यमापन तंत्रे उपयोगात आणले होते. त्यामध्ये मूल्यमापनाची पहिली पद्धत होती समकालिक मूल्यमापन, या नावाने ओळखली जाते. या मूल्यमापनात विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तो अध्ययनार्थाने कितपत ग्रहण केला पाहिजे ते हे पाहिले जाते. त्यानंतर मूल्यमापनाची दुसरी पद्धती वैकल्पिक मूल्यमापन होय. या पद्धतीत अभ्यासक्रम हाताळत असताना वेळोवेळी मूल्यमापन केले जाते. अध्ययनार्थाने केलेल्या अध्ययनाचा दर्जा लक्षात घेऊन त्याने कितपत प्रगती केली आहे हे आपण जाणून घेतो, त्याला निकष संदर्भ मूल्यमापन असे म्हणतात. प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो. मग शैक्षणिक कार्य कोणतं आहे तर उद्दिष्ट ठरविले जातात. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे मानतात. प्रभुत्व अध्ययन हे अध्ययनार्थी निष्ठ आहे. प्रश्न कोणत्या उपपत्तीमध्ये समकालीन मूल्यमापन, वैकल्पिक मूल्यमापन, निकष संदर्भ मूल्यमापन यांचा उपयोग केला जातो? त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे कोणत्या उपपत्तीमध्ये प्रभुत्व अध्ययन ज्ञानात्मक विकासाबरोबर भावात्मक विकासाच्या बाबतीतही परिणामकारक ठरले आहे तर प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा. प्रयोगाचे साहित्य निरीक्षण व अनुकरण. मानसशास्त्रातील कार्य. या उपपत्तीमध्ये दुसऱ्याच्या वर्तनाच्या निरीक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. या उपपत्तीमध्ये सामाजिक निरीक्षण व अनुकरण यांना महत्त्वाचे स्थान आहे. अध्ययनार्थी आदर्शाच्या शोधात असतो. चित्रपट, कथा, कादंबरीतून आदर्शाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. अनुकरणातून प्रतिक्रिया चांगल्या मिळाल्या तर त्याचे अनुकरण करावे, अन्यथा त्याचा त्याग करावा. शैक्षणिक कार्य मग कोणतं आहे? स्वतः आदर्श राहण्याचा प्रयत्न करावा. चांगल्या वाईट वर्तनाचा परिणाम समजतो. बांदुरा यांनी आपल्या उपपत्तीत दोन्ही प्रक्रियांना सारखे महत्त्व दिले आहे. या उपपत्तीत 4 उपक्रिया समाविष्ट आहेत. अवधानात्मक प्रक्रिया, ज्ञानात्मक प्रक्रिया, कौशल्याचे निरीक्षण, अनुकरण आणि प्रबलीकरण. प्रश्न कोणत्या उपपत्तीमध्ये सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन म्हणजे ज्ञानात्मक व प्रबलीकरण सिद्धांत यावर बांधलेला पूल आहे? सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती अल्बर्ट बांदुरा. आणखीन एक प्रश्न आहे कोणत्या उपपत्तीमध्ये अध्ययनार्थी आदर्शाच्या शोधात असतो? सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये अध्ययनार्थी आदर्शाच्या शोधात असतो. अशा प्रकारे फडके प्रकाशनमधील महत्त्वपूर्ण उपपत्तींचे 2 व्हिडिओमध्ये विश्लेषण केलेलं आहे. सदरील व्हिडिओ नक्की तुम्ही TET धारकांना पाठवा जेणेकरून त्यांचे 2 किंवा 3 मार्क फिक्स होतील.